उमेद अभियानाच्या माध्यमातून गटामध्ये येऊन स्वतःचा रेशीम उद्योग निर्माण करणाऱ्या सौ उषा महेश शिंगण यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। गटात अगोदर येण्याच्या अगोदर मी शेती करत होते। शेती करत असताना राहायला घर सुद्धा नव्हतं, म्हणजे अक्षरशः आम्ही कुडाच्या घरामध्ये राहत होते। पावसाळ्यात पाऊस पडला की घर गळायचं, अक्षरशः कॉटवर बसावं लागायचं आणि घरातून असं पाण्याचा लोंढा चालायचा। आणि दुसरं म्हणजे एक वेळेस तर असं झालं उन्हाळ्याचं की सगळे पत्रेच उडून गेले। माझे छोटे छोटे मुलं घेऊन मी एकदम असं म्हणजे असा जीव मुठीत धरून जीव कसा तरी वाचवला, इतकी बिकट परिस्थिती होती माझी। तर मग आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण काहीतरी नवीन करूयात, रेशीम उद्योग करायचं ठरवलं। 2009 पासून रेशीम उद्योग सुरू केला होता, पण मना असा मोठा किंवा शेड ते व्यवस्थित नव्हतं, एकदम कच्चं शेड होतं। तर मग आम्ही ते तुती लागवडीपासून सगळी माहिती अगोदर घेतली, कशी लावायची, काय करायचं, अगोदर ते कशा पद्धतीने लावायची, त्यासाठी शेड कसं करायचं, हे सगळं आम्ही अगोदर नियोजन केलं। आणि नंतर आम्ही सुरुवातीला अर्धा एकर तुतीची लागवड केली। आणि आमच्याकडे पैसे नसल्यामुळं आम्ही तुती ही एकदम असं कच्चं शेड बनवलं, सिमेंटचे पोल वरती पाचरट टाकलेलं, असं शेडनेट वगैरे काहीच नव्हतं। बेसरमीच्या झाडं असतात त्याचा कूड केलेला होता, त्याच्यातच आम्ही छोटंसं उत्पन्न काढत होतो। त्याला खर्च खूप कमी आहे। काय खर्च आहे, फक्त पावडर, अंडी पुंजी, त्याला लागणारा पेपर, त्याला लागणारे औषधं। एका बॅचला कमीत कमी समज मी 1 लाखाचं किंवा 1.5 लाखाचं उत्पन्न जर घेतलं तर वेचणी सकट, ते पाला कापणं, ते सगळा खर्च टोटल 10,000 पर्यंत होतो, टोटल विकण्यापर्यंत। आज 10,000 रुपयातून निर्माण केलेला व्यवसाय आता लाखोंमध्ये पोहोचला। नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न ताई आपल्या व्यवसायातून घेतात। आणि आज मला तर सगळ्यांना असं सांगा वाटतंय की नोकरी ह्याच्याविषयी सगळ्यांना काय शासनाची नोकरी भेटत नाही। माझाच अनुभव, मी एवढं हे प्रयत्न केले, 3-4 वेळेस CET दिली, पण त्या CET मध्ये मी काही सक्सेस नाही राहिले। तर मी म्हणते तुम्ही जर रेशीम शेती जर केली ना तर तुम्हाला नोकरी करण्याची इच्छाच होणार नाही, कारण की नोकरीला आपल्याला मालक येतं, तिथं रजा द्यावं लागते, तिथं रजा नसतात, सुट्टी भेटत नाही। पण इथं आपण आपल्या मनाचे राजा आहोत, शेतकरी। आणि हा रेशीम व्यवसाय असा आहे, लखपती नाही करोडपती करण्यासारखा आहे। मी तर सर्वांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी रेशीम शेती करा आणि लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवा। मी तर म्हणते मुलींना नोकरीवाल्यासोबत लग्नच करू नका, खरंच ना, नाहीच करा। त्या चिमणीच्या घरट्यात राहण्यापेक्षा शेतकरीच नवरा करा। आणि शेतकरी नवऱ्यासारखं तर म्हणजे शेतकरीच नवरा पाहिजे, मी तर म्हणते। रेशीम उद्योगानंतर कुडाच्या घरापासून ते 10 लाखांच्या माडीच्या घरापर्यंत आलेला ताईंचा प्रवास, त्यांचा संघर्ष आणि यश दोन्ही सांगून जातो। अगोदर घर नव्हतं, काहीच नव्हतं, मग रेशीम उद्योग करण्याचं ठरवलं। रेशीम उद्योगापासून आज माझं कुडाचं घर होतं, तर आज मी 10 लाखाच्या घरामध्ये आहे। आणि मला फिरायला गाडी स्वतःची, 2 व्हीलर, प्रत्येक आज शहरातला ज्या महिला अनुभव घेतात ते मी आज इथं खेड्यात राहून सुद्धा अनुभव घेते। त्याच्यामुळे उमेद अभियान हे खूप म्हणजे इतकं एवढी आभारी मी त्या उमेद अभियानाची, मी सांगू शकत नाही शब्दामध्ये। आणि त्या उमेद अभियानामुळे सर्व महिला सक्षम झाल्यात, त्यांना कुणालाही म्हणजे असं पूर्वीसारखं असं झुकायची वेळ नाही। उमेद नसतं तर माझ्या जीवनात खरंच अंधार झाला असता बरं का।